आज भोर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा जी आहे ती होती आणि या सभेदरम्यान सुरुवातीपासूनच गोंधळ जो आहे, गदारोळ जो आहे तो पाहायला मिळाला। सुरुवातीला जे खरं तर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना एकेरी भाषेत त्यांचा उल्लेख केला, महिलांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आणि असंसदीय भाषा वापरली असं आरोप करत या सर्व ज्या भाजपच्या नगरसेवक आहेत त्यांनी त्या सभागृहातच ठिय्या मांडला आणि त्यांनी लेखी माफीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आपण नक्की काय घडलं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नक्की काय घडलं, काय सभागृह झालं होतं? छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आपण राहतो। या महाराष्ट्रानं नेहमीच महिलांचा सन्मान केलेला आहे। छत्रपती शिवरायांपासून या महिलांचा सन्मान केलेला आहे आणि महिलांना असं वंदनीय असं स्थान इथं देण्यात आलेलं आहे। आणि आता तर राजकीय क्षेत्रात सुद्धा म्हणजे एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महिलांना बरोबरीनं स्थान दिलेलं आहे। म्हणजे आज इथं 20 नगरसेवक आहेत तर 10 नगरसेवक महिला आहेत आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र असताना महिलांना आज कामकाज करण्याचे आणि महिला सगळ्या ठिकाणी ते सिद्ध करत आहेत की त्या त्यांच्या भूमिकेला न्याय देत आहेत। असं असताना आम्ही भोर नगरपालिकेमध्ये 10 नगरसेवक महिला नगरसेवक काम करतो। मी नगरसेविका म्हणत नाही, नगरसेवक हे पद आहे आणि ते महिला नगरसेवक आम्ही 10 जणी आहोत। 10 जणी आम्ही व्यवस्थितरित्या काम करत असताना नगर परिषदेच्या आजच्या सभेला सन्माननीय नगराध्यक्षांनी महिलांचा योग्य सन्मान ठेवून सभा चालवायला पाहिजे होती। नगर परिषदेच्या नियमामध्ये तसं नमूद आहे आणि तसंसुद्धा आपली ती संस्कृती आहे, परंपरा आहे की आपण महिलांचा सन्मान करतो। महिला नगरसेविका आमच्या नवीन आहेत, त्यांना जनतेचे प्रश्न मांडण्याची कळकळ आहे। ते जनतेचे प्रश्न मांडत असताना त्यांना एक खाली बस झाला आता अशा पद्धतीचं आणि अपमानास्पद वागणूक इथं दिली आणि अशा पद्धतीने त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला। महिलांविषयीच नाही, आमच्या नगरसेवकांनासुद्धा इतर सदस्यांनासुद्धा खाली बस रे, आता बस झालं अशा पद्धतीचं उर्मट उत्तरं देऊन मनमानी कारभार चालवण्याचा रेटण्याचा प्रयत्न इथं चालला आहे। तो म्हणजे असंसदीय प्रयत्न आहे। पत्रकारांसाठी असंसदीय भाषा वापरण्यात आली, त्याचाही आम्ही निषेध करतो। महिलांचा अवमान केला, नगरपरिषद सदस्यांचा अवमान केला आणि मी म्हणेल ती पूर्व दिशा या पद्धतीनं जे कामकाज इथं चाललं आहे त्या सर्व कामकाजाचा आणि महिलांच्या विशेषतः निषेधाचा, पत्रकारांच्या बद्दल बोललेल्या असंसदीय भाषेचा आम्ही निषेध करतो। तुमच्याबद्दल त्यांनी भाषा एकेरी वापरली असं तुमचं म्हणणं आहे। तुम्ही आक्रमक झाला होता आणि सर्व नगरसेवक नवीन खाली बसला, नक्की काय घडलं होतं? मी त्यांना काही प्रश्न विचारले होते की तुम्ही जेव्हा लाईव्ह घेणार आहे ते तुम्ही 16 जणी आहेत आणि त्यामध्ये 4 जण नगरसेवक तुमचे आहेत, तर 20 जणांना 20 आणि 21 20 आणि 1 प्लस 21 जणांना तुम्ही घेऊन तुम्ही सगळ्यांना विचारलं का की तुम्ही घेणार आहे का, कसं काय करायचं, तुम्ही पुढचं नियोजन विचारलं का आम्हाला? तर त्या हे गोष्टीवरून त्यांचे सदस्य उठले तर त्यांना मी म्हणाले की थांबा मला बोलू द्या। तर त्यांनी मला म्हणाले की तू बस खाली, तू बस खाली। मी खाली बसले, मी त्यांचा मान ठेवला पण त्यांनी माझा मान ठेवला का? मला त्यांनी उत्तर दिलं तू बस खाली, एकेरी उत्तर दिलं त्यांनी। तुम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांनी लेखी मागणी घेतली आहे, आता काय नक्की मागणी केली? मागणी ही केली की मला लेखी तुम्ही लिहून द्या, लेटर पॅडवरती मला लेखी लिहून, साध्या कागदावर दिलं होतं, साध्या कागदावरती त्यांनी लिहून दिलं। त्यांना म्हणाले मला लेखी पूर्ण व्यवस्थित लिहून द्या, मला हे असं नको आहे म्हणून, नाहीतर त्यांनी माफी मागावं नाहीतर राजीनामा द्यावा। पाहते की नक्की काय घडलं, काय नक्की या महिला ज्या भाजपच्या महिला नगरसेवक त्यांची काय भूमिका आहे। कॅमेरा पर्सन किरण आंबेकीसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।